मुलगा म्हणला की मालक सागर बंगल्यात बसलाय. याही केसमध्ये आम्हाला शंका आहे की मालक सागर बंगल्यात बसलाय का काशी. अत्यंत क्रूर हल्ला होता, अत्यंत नीच हल्ला होता. याच्यामध्ये प्रत्येक चौकात माणसं येत होती आणि काठीनी रॉडनी गाडीच्या काचा फोडत होती, गाडीवर शाई टाकत होती, गाडीवर अंडे फेकून पुढचं सगळं दिसणार नाही अशी काच केली आणि वरून रॉडनी मारत होते गाडीला. अक्षरशः प्रत्येक ठिकाणी हा नंगानाच भारतीय जनता पक्षाच्या गुंडांचा हा आम्ही पाहिला. आणि त्याच्याबरोबर अजितदादांच्या पक्षाचा पण एक गुंड त्यात होता. त्यांची नावं आता FIR मध्ये आले. अजितदादांची संस्कृती एवढी बिघडेल भाजप बरोबर गेली की असं मला वाटलं नव्हतं, पण तेही झालेलं आहे. हल्ला होऊन जर आम्ही थांबू असं तुमचं गणित असेल तर ते तुम्ही विसरून जा. कितीही हल्ले झाले, भारतीय जनता पक्षाने किती हल्ले केले, निर्भय बनवून मोहीम थांबणार नाही. 50च्या वर सभा झाल्या, लोकसभेपर्यंत सगळे मतदारसंघ करणार आणि विधानसभेला महाराष्ट्राच्या सगळ्या 288 मतदारसंघांमध्ये निर्भय बनवून जाऊन पोहोचणार. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात नाही, आमचा कोणत्या पक्षाचा संबंध नाही आणि निर्भय बनवू ही काही आमची घोषणा नाही. या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चंपारण मधल्या शेतकऱ्यांना सांगितलं की जर जुलमी सत्तेविरुद्ध इंग्रजांच्या लढाईत असेल तर तुम्हाला निर्भय बनावं लागेल. तोच नारा तो जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा आणीबाणीत वापरला. हा आमचा नारा नाही, हे आमचं काम नाही, हा आमचा आवाका नाही. आम्ही काही कोणी पट्टीचे वक्ते नाही की लाख लाखाच्या सभा व्हाव्या, हजार हजाराच्या व्हाव्या. पण आता जी इथे जनता येते ती आमच्या वक्तृत्वासाठी येत नसून आम्ही मोदी शहांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेलो आहोत हे सांगण्यासाठी येत असतो. नाही तर आम्ही सामान्य माणसं आहोत, आमची काय ती पहुंच नाही. पण ही माणसं येत आहेत आणि हे सांगतायत आणि मी नक्की सांगतो की 2000 आता ह्या एवढ्या सभांचा मे पासून मी मोहीम चालू आहे. आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो. विदर्भ झाला, मराठवाडा झाला, असा कोणता प्रांत राहिला नाही की तिथे आम्ही गेलो नाही. पश्चिम महाराष्ट्र थोडा राहिला. मी खात्रीने सांगतो की 2024ची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी होणार नसून ती मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी होणार आहे. आम्ही त्यांना हरवणार. तुमचं राजकीय काय अंडरस्टँडिंग असेल ते असू द्या, जागा वाटप तुमचं तुम्ही पहा. वंचितला मी आवाहन करतो, असे मी केलं तसं की वंचित जर या आपल्या इंडिया आघाडीमध्ये आली तर 47% मतांचा एकूण समुदाय तयार होतो आणि यांची हार सहज होते. यांच्याकडे 36% मतं राहतात. मूळ उद्देश या निर्भय बनवचा हा स्पष्ट राजकीय उद्देश आहे. आम्ही कोणत्याही सामाजिक गुरखा घेतलेला नाही. आम्ही स्वतःला सामाजिक कार्यकर्ते पण म्हणत नाही. एक स्वच्छ राजकीय भूमिका आहे की हुकुमशाही असलेलं आणि संविधान आणि लोकशाही नाकारणारं हे सरकार मोदी शहांचं 2024 साली पुन्हा सत्तेत यायला नाही पाहिजे ही राजकीय स्वच्छ भूमिका आहे. या भूमिकेत कोणताही वाद नाही. महाराष्ट्राने बरंच पाहिलं. काही लोक सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले, मग काय झाडी काय डोंगर सगळे लीला पाहिलं आपण त्यांची. पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्र धर्म कुठे गेला हे कोणी विचारलं. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून शंकरराव चव्हाण साहेबांपर्यंत अगदी सगळ्या नेत्यांपर्यंत सुसंस्कृत असा महाराष्ट्र. शिंदे साहेबांनी अनेक वर्ष राजकारण केलं महाराष्ट्रात आणि ते सुसंस्कृत म्हणून नेते म्हणून ओळखले जातात. या सुसंस्कृत राजकारणाला बाहेरचे लोक 50 फुके एकदम ओके म्हणायला लागले तेव्हा मला एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून माझा महाराष्ट्र धर्म बुडवला यांनी अशी माझी भावना आहे. आणि हा महाराष्ट्र धर्म फक्त राजकीय दृष्ट्या बुडवलेला नाही. हा महाराष्ट्र धर्म बदलवण्याचं बुडवण्याचं सांस्कृतिक कारस्थान पण यांचं आहे. गेले काही दिवस जर तुम्ही पाहत असाल तर सतत उत्तर प्रदेशातून बुवा आणि बाबा या महाराष्ट्रात येत आहेत. का बरं? आमच्या वारकरी संप्रदायात मोठमोठे कीर्तनकार आहेत, थोड लोक आहेत, ते का बोलवले जात नाही? उत्तरेतले कोणीतरी बागेश्वर धाम बाबा का बोलवले जात आहेत? संस्कृतीचं उत्तर प्रदेशीकरण का केलं जात आहे? आमची भीमरूपी का नको? हनुमान चालीसाच का पाहिजे? हनुमान चालीसाचा आमचा विरोध नाही, पण भीमरूपी कुठे ठेवायची? हनुमान चालीसा म्हणतात. जे काही संस्कृतीचं आपल्या महाराष्ट्रातल्या, कारण ती संस्कृती RSS आणि भाजपला परवडत नाही. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत जी आपली संत परंपरा आहे ती यांना परवडत नाही म्हणून उत्तर प्रदेशाचे बाबा बुवा इथलं राजकारण बदललं जातं, इथलं समाजकारण बदललं. हा एक मोठा डाव आहे. हा डाव अशासाठी महाराष्ट्रावर हिंदीचं राजकारण थोपवणं, उत्तर प्रदेशचं राजकारण थोपवणं, याशिवाय त्यांना आता पुढे जाता येणार नाही म्हणून हे सगळे बागेश्वर वगैरे येतात. एका विरोधात गेला की यांची इथली सत्ता संपणार आहे
आणि म्हणून महाराष्ट्रावर हे सांस्कृतिक अतिक्रमण आता चालू आहे. इथल्या ज्या उदात्त परंपरा होत्या त्या यांना नको आहेत. अरे ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आमचा वारकरी संप्रदाय जो एक असा संप्रदाय आहे ज्यात महाराष्ट्रातल्या तर सगळ्या जातीचे संत आहेतच, पण जैतुंबी नावाचे मुस्लिम संत सुद्धा असा हा संप्रदाय, हा त्यांना का नको हा माझा प्रश्न. की महाराष्ट्र धर्म बुडवायचा का आहे, फक्त सत्तेचं नाही मी म्हणत. उत्तर प्रदेशचा मला द्वेष नाही. उत्तर प्रदेशने पंडित नेहरूंसारखे नेते दिले, गोविंद वल्लभ पंतांसारखे नेते दिले, ती भूमी आमचीच आहे, ती भारताचीच भूमी. पण उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं जे भारतीय जनता पक्षाने स्वरूप बदललं त्याच स्वरूपाचं राजकारण ते महाराष्ट्रात आणून इच्छित आहे. हे हिंदुत्ववादी हा पक्ष आहे, हा हिंदूंचं म्हणतो, पण हिंदूंच्या धर्मामध्ये संन्यासी जो असतो त्याला कुठलाही मोह ठेवायचा नसतो. एका संन्याशाला मुख्यमंत्री करून हे हिंदुत्व आपल्याला शिकवतात. हे ते आपल्याला हिंदुत्व शिकवतात. रामाचं जय श्रीराम घोषणा मी या सोलापूरमध्ये घटना घडली. मला फोन आला एक दिवस. ते गृहस्थ एका निवृत्त IAS अधिकाऱ्याचे भाऊ आहे, ते सोलापूरमध्ये स्थिर झाले, सेटल झाले. त्यांनी मला, आणि हा माणूस काही मुस्लिम वगैरे नाहीये, हा माणूस ब्राह्मण माणूस आहे. या माणसाला सकाळी फिरायला जात असताना एका टोळक्याने गाठलं आणि जय श्रीराम म्हणा नाही तर काठीने मारू म्हणून या सोलापूरमध्ये सांगितलं. या सोलापूर ते एका ब्राह्मण माणसाला सांगितलं, मुसलमान माणसाला सांगितलं असं मी समजू शकलो की यांना द्वेषच आहे मुसलमान समाजाचा, पण ते ब्राह्मण समाजातल्या एका माणसाला सांगितलं की जय श्रीराम नाही म्हणलं तर हे टोळकं तुम्हाला मारेल. आज जय श्रीराम ही एक राजकीय घोषणा झालेली आहे आणि काल आमच्यावर हल्ल्याच्या वेळेला सुद्धा ती वापरली गेली. जय श्रीराम म्हणून हल्ला झाला. जो खरा हिंदू असतो तो असा हल्ला कोणावर करत नाही. विनोबांनी सांगितलं की हिंदू म्हणजे हिंसेला दूर ठेवणारा तो हिंदू, पण जय श्रीराम म्हणून आता हे गुंडगिरी भारतीय जनता पक्षाने काल पुण्यामध्ये केली. आमच्यावर हल्ला करण्याचं रेकॉर्ड उपलब्ध आहे, त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यानंतर समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज हे आपल्या 5 शब्दांमध्ये आपल्या देशाचं वर्णन करतात. त्याचबरोबर व्यक्तीच्या बाबत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे 4 तत्व ते सांगतात. या 9 गोष्टींमध्येच बोलून मी या 9ही गोष्टींचे धज्जे या केंद्र सरकारने कसे उडवले आणि बाबासाहेबांच्या संविधानातला एक एक शब्द यांनी कसा मोडून तोडून ठेवला तेवढं मी बोलणार आणि सांगतो. आपल्या देशाला सार्वभौम आपला देश आहे. ते सार्वभौमत्व हे सांगतात. यांची डिप्लोमसी असते. यांची डिप्लोमसी म्हणजे काय, परराष्ट्रातला माणूस आला की त्याला मिठी मारायची. भारताला वाटतं काय संबंध सुधारले, यांना मिठी मारण्याचा भयंकर शब्द, जे येईल त्याला ते मिठी मार आणि त्याचा प्रचार करतात. परवा ती G20 परिषद झाली. आता खरं म्हणजे ते G20 म्हणजे फक्त हळदी कुंकू आहे, कधी आमच्या घरी कधी तुमच्या घरी, यापेक्षा वेगळं तर शिंदे साहेबांना माहिती आहे काही नाही. या देश त्याच्याकडे तो कधी तो यजमान असतो, भिशी लावतात तसं एकमेकांच्या देशात जाऊन येतात, एवढ्याची शक्य नाही. पण प्रचार असा केला की मोदीजींनी 20-20 देश खिशात टाकले असा प्रचार. आणि या देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली होती, पण तेव्हा एवढा प्रचार केला नाही. 20 देशांचा प्रचार केवढा की जसं काही मोदीमय ते देश झाले आणि मोदी सगळ्याच देशांचे एकदाच पंतप्रधान एकच होतात की काही परिस्थिती सगळीकडे फुगा फुगवायचा. पण परिस्थिती तशी नाही. चीन आपला विरोधक होता, आता बहुतेक आसपासचे राष्ट्र आपले विरोधक आहेत. मालदीव सगट, नेपाळ आपला हक्काचा मित्र होता, तिथे आता चायनीज भाषा शिकवणं सरकारने सुरू. ही आपली सार्वभौमत्वाची आताची स्थिती आहे की सार्वभौम देश म्हणून आपल्याला शेजारी नाही आणि त्या शेजाऱ्यांच्यावर जे सहकार्याचं वातावरण असं सार्क वगैरे झालं ते आज नाही. दुसरा शब्द येतो समाजवाद. या शब्दाचा त्यांना भयंकर राग. समाजवादाची सुटसुटीत व्याख्या राम मनोहर लोहिया यांनी केली की समाजवाद म्हणजे समता आणि न्याय, बस 2 शब्द. हे म्हणतात की तो शब्द नंतर घुसडला. इंदिरा गांधींनी यांचा आक्षेप आहे, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद शब्द नंतर घुसडला. म्हणजे जसं काही गावाच्या चावडीवर कुठल्या तरी घटनेची प्रत ठेवली होती, कोणीतरी घुंगडी घालून रात्रीच्या वेळी आला आणि पटकन घुसून गेला. ते संसदेने ते बहुमताने पास केलेलं आहे, त्याला ते मानत नाही. ते म्हणतात की इंदिरा गांधींनी घुसवला. समजा ती घटना दुरुस्ती झाली नसते, समजा हे 2 शब्द घटनेत आले नसते, तरी घटनेचं बाबासाहेबांचं मूळ स्वरूप काय हा तर प्रश्न, याचा अर्थ विचार करा. बाबासाहेबांच्या सरनाम्यात समता आणि न्याय दोन्ही आहे. ती समाजवादाचीच तत्व आहे, ती दुसऱ्या कोणाची तत्व नाही, ती ऑलरेडी समाजवादाची. धर्मनिरपेक्षता नव्हती म्हणणाऱ्यांनी कलम 25 ते 31 चा अभ्यास करावा आणि हा देश बाबासाहेबांनी संविधान लिहिलं
त्या दिवशीपासून बाय कॅरेक्टर धर्मनिरपेक्षच देश आहे हे लक्षात घ्यावं. भारतीय राज्यघटनेची खूबी अशी आहे, सुंदरता अशी आहे की भारतीय राज्यघटनेत एकाही धर्माचं अधिकृत म्हणून नाव लिहिलेलं नाही, कोणत्याही धर्माचं नाव लिहिलेलं नाही. भारतीय राज्यघटना व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देते, पण धर्माला रस्त्यावर मोकाट स्वातंत्र्य देत नाही. जेव्हा रस्त्यावरचा प्रश्न आहे तिथे ते राज्यघटनेचं राज्य असेल, तिथे आपल्या एक्झिक्युटिव्हचं म्हणजे सरकारचं राज्य असेल तिथे सांग. तो त्यांना शब्द नको वाटतो, तो शब्द त्यांना चावतो, कारण समाजवाद हा शब्द आला की अडाणी कसा असा प्रश्न आहे. अडाणीने सर्व काही आपलंय. इथे अनेक जुने समाजवादी साथी मास्तर आले नाही, नरसय्या अडम मास्तर आले नाही. समाजवादी कम्युनिस्ट सगळे जुने लोक जागतिकीकरणाविरुद्ध 91 लढले, खाजगीकरण उदारीकरण लढले, पण ती लढाई फार सोपी होती, कारण तिथे एक लोकशाही मानणारं सरकार बसलं होतं. आज अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण उदारीकरण नाही, आज अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालंय आणि त्याला कसं रोखायचं हा तुमच्या माझ्या पुढचा प्रश्न आहे. बंदर असो की एअरपोर्ट, सगळीकडे अदानीचा 50% आसपास कब्जा झाला. स्वतंत्र रेल्वे रूळ सुद्धा अदानीचे या देशात झाले आणि 24ला जर मोदी निवडून आले तर हे अदानी राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा धोका सांगण्यासाठी आम्ही आलो की 2024ची निवडणूक महत्वाची आहे आणि हे जर अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला मला वाटतं समाजवाद का नको यांना, कारण समाजवाद सगळ्यांची काळजी घेतो, यांना मूठभरांची काळजी घ्यायची आहे. एक फक्त विषय कर्जमाफीचा. संसदेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आहेत कराड म्हणून, भागवत कराड म्हणून, त्यांनी संसदेत असं सांगितलं की 14 लाख कोटीची करमाफी कॉर्पोरेट कंपन्यांना दिली. कॉर्पोरेट कंपन्यांची कोण आहे, यांचे हितसंबंध काय ते प्रश्न आता विचारू नका, पण 14 लाख करोडची माफी ही कॉर्पोरेट कंपन्यांना दिली असं भागवत कराड यांनी सांगितलं. त्याच्यावर एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट गुजरातचा गेला आरबीआय कडे. गुजरातमध्ये खूप खरं बोलणारे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट, तो गेला आरटीआय मध्ये आणि रिझर्व्ह बँकेने त्याला सांगितलं की 25 लाख कोटीची माफी दिली. 9 लाख कोटीचा गफला संसद ते रिझर्व्ह बँक एवढ्यामध्ये झाला. 25 लाख कोटीची माफी सांगते रिझर्व्ह बँक, सरकार संसदेत सांगते 14 लाख कोटी. कोण खरं हे समजायला मार्ग नाही, कारण इथं काय खरं कळतच नाही. खरी आकडेवारी कधीही बाहेर येत नाही. त्या दारिद्र्य रेषेखालचं सांगतात ते की सगळी दारिद्र्य रेषा आता कसं मुक्त केलं आम्ही, आणि दुसरीकडे त्यांचीच जाहिरात असते की 80 कोटी दारिद्र्य रेषेखाली लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. अरे खरं काय तुमचं? एकच सरकार दोन्ही जाहिरात एकाच पेपरला एकाच दिवशी करतो, त्यामुळे खरं तर काय कळत नाही. पण ते 25 लाख कोटी असो तर 14 लाख कोटी, एक दुःखद गोष्ट जी भागवत कराडांनी सांगितली, जिचं आपल्याला सगळ्यांना दुःख व्हायला पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांना मात्र मागच्या 5 वर्षात एकही रुपया कर्जमाफी दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना प्रश्न वाटत नाही. मागच्या वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात, तुमच्या शेजारचा बीड जिल्हा, मागच्या एका वर्षात एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आयुष्य संपवलं. विधिमंडळाचं प्रणितीताई अधिवेशन तुमचं चालू होतं नागपूरला, हिवाळी अधिवेशन. त्याच अधिवेशनात एका आठवड्यात शेजारच्या यवतमाळ एकाच जिल्ह्यात 5 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. पण या सरकारला ते महत्व वाटत नाही. बाजारभावाने शेतकरी बेजार आहे, शेतीचं अर्थकारण पूर्ण उद्ध्वस्त आहे. सोयाबीनचे भाव काय होते? 9,500 10,000चे ते 4,000 होते. आम्हाला बीडच्या सभेच्या आधी शेतकरी मित्र भेटले, त्यांना माहिती होतं मी परभणीचा जर शेजारचा, मी पण कापूस उत्पादक आहे. ते म्हणाले की माझी गाडी कापसाची भरून जाईपर्यंत एका दिवसात भाव 9,000वरून यांनी 6,000वर आणला. मोदींनी 10 क्विंटल माझं 30,000चं नुकसान केलं आणि मग जखम मला म्हणजे काय झालं? शिंदे साहेब, आपण एक गृहमंत्री होता, ईडी आपल्या खात्याखाली असली पाहिजे त्यावेळेला, पण त्यावेळेला ईडी कोणाला माहिती नव्हतं किंवा दुसऱ्या खात्याखाली असते. ते ईडीचा गौरवच नव्हता, सॉरी प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधानांच्याकडे. तेव्हा जर ईडी असती आणि राबवणारे जर गृहमंत्री त्या दर्जाचे असते तर काँग्रेस 200 वर्ष सत्तेतूनच गेली नसते. सत्तेतून गेली कारण ईडी तुमच्याकडे. ईडीचा प्रचंड उपद्व्याप चालू आहे महाराष्ट्रात, असे मी थोडक्यात ते सांगितले. त्या केसमध्ये थोडं एक करेक्शन आहे, त्यांनी सांगितलं. देशमुखांची केस अशी अनिल देशमुखांची की 100 कोटीचा दावा लावून 8 टाकलं, 1 वर्ष अंडा सेलमध्ये ठेवलं अत्यंत क्रूरपणे, आणि कोर्टात सांगितलं 1.71 कोटीचा आता आहे. कोर्टाने विचारलं 100 कोटी ही फॅन्सी फिगर आहे, तुम्ही सांगा खरा आकडा काय? हे म्हणजे 1.71 कोटी. मग हायकोर्टने विचारलं या 1.71 कोटीचा एखादा पुरावा तुमच्याकडे आहे का? ते म्हणजे आमच्याकडे पुरावा नाही, हिअरसे म्हणजे सांगोवांगी केलेला आम्ही आरोप आहे. ही अवस्था ईडीची.
ईडीचा कन्व्हिक्शन रेट 0.5%. म्हणजे जर 200 माणसांना ईडीने चौकशी केली त्यात एकाच माणसाला शिक्षा होऊ शकते, म्हणजे बाकीच्या 199 हे राजकीय अटकी असतात ज्या मोदी शहांच्या सोयीसाठी चाललेल्या आहेत. हीच कथा संजय राऊतांची आहे. संजय राऊतांनी भावाकडून पैसे घेतले 50 लाख उसने. भावाकडून घेतलेले पैसे मनी लॉन्ड्रिंग मध्ये कसे आले असं कोर्टाने विचारलं. त्याच्यावरती त्यांनी केलं ते त्यांच्या तिन्ही अफिडेव्हिट जे राज्यसभेचे त्यांनी दिले त्या तिन्ही त्या 50 लाखात उरले आणि त्या तिन्ही अफिडेव्हिट मध्ये ते डिक्लेअर केलेलं आहे की हे पैसे भावाकडून आले. यांनी त्या 50 लाखाला मनी लॉन्ड्रिंग ठरवून अटक केली. संजय राऊतांची केसमध्ये हायकोर्टने विचारलं की अटक का केली याचं कोणतंच कारण सरकारकडे नाही. हे सगळ्यांना ईडी लावतायत आणि ईडी लावून बंदिस्त करतात. आणि हे निर्भय बोलूची भूमिका हीच होती की हे राजकीय व्यवस्थेला ईडी लावत असतील तर ज्यांना ईडीच लागू शकत नाही अशा आपण लोकांनी आता बोलायला पाहिजे ही आमची भूमिका होती. आणि त्यासाठी आमची सभा आम्ही ईडीच्या विरुद्ध आंदोलन घोषित केलं होतं 9 ऑगस्टला. आणि आम्ही म्हणणार होतो ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो हे आम्ही म्हणणार होतो. पण आम्हाला पोलिसांनी परवानगी नाही. ईडी ही अशी गोष्ट आहे त्याचा आता एन्फोर्समेंट डायरेक्टरेट नाही राहिलं. हे भारतीय जनता पक्षाचं इलेक्शन डिपार्टमेंट झालेलं आहे. यांची बुद्धी इतकी खचलेली आहे की तामिळनाडूमध्ये ईडीनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं एका शेतकऱ्याचं भांडण झालं म्हणून तामिळनाडूत ईडीने त्या शेतकऱ्याच्या घरी धाड टाकली. त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये 450 रुपये होते त्याच्याकडे धाड टाकली. पश्चिम बंगालमध्ये ईडीला खेड्यातून मारून पिटाळलं लोकांनी. मी मारण्याचं समर्थन करत नाही. मी गांधींचा जे विचार मांडणारा माणूस, मी मारण्याचं समर्थन करत नाही. यंत्रणेला मारू नये, शासकीय यंत्रणा आपल्या त्यांच्यावर हात उचलू नये. पण ईडीने स्वतः समजून घ्यावं की या देशात त्यांची काय प्रतिमा तयार झाली आणि पगार आमचा घेता आणि नोकरी मात्र मोदी शहांची करता हे आता जनतेला लक्षात आलेलीच. उच्च पदस्थ लोकांबद्दल फडणवीस म्हणाले, मी फडणवीसांना हेही सांगणार ईडीच्या निमित्ताने की उच्च पदस्थ म्हणजे पंतप्रधान सुद्धा आमच्या करातून दिलेला पगार घेतात आणि म्हणून ते लोकसेवक असतात. पंतप्रधानांनी स्वतःच म्हणलं होतं मी लोकसेवक आहे. तेव्हा फडणवीसांचे ते मालक असतील, फडणवीसांनी त्यांची चाकरी करावी. 140 कोटी लोकांचे मात्र ते लोकसेवक आहेत हे फडणवीसांनी नीट लक्षात. ते लोकसेवक आहेत, ते लोकमालक नाही आहेत हे नीट लक्षात ठेवा. ईडीचा एकीकडे निवडणूक आयोगाचं काय चाललंय ते आपण पाहतो. ही गोष्ट तिथे थांबलेली नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही गोष्ट आलेली आहे. न्यायव्यवस्था निष्पक्ष वगैरे लोकशाही पाहिजे. पहिली अट आहे लोकशाहीची. न्यायव्यवस्था निष्पक्ष स्वतंत्र पाहिजे. ती स्वतंत्र राहिली का हा मुद्दा आहे. एक जज होते रंजन गोगोई नावाचे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. लैंगिक शोषणाचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांनीच फायनल ठरवलं की काय निर्णय होणार. स्वतः त्याच्यावर आरोप आहे तोच न्यायाधीश झाला. हेच अरुण मिश्रांच्या बाबतीत झालं. त्यांच्यावर करप्शनचे चार्जेस होते, त्यांनीच नेमणूक केलेल्या खंडपीठाने. आणि त्यानंतर रंजन गोगोई भाजपचे खासदार झाले. भाजपचे राज्यसभेवर ते खासदार झाले. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते. हा पक्ष असा गोमूत्र शिंपडणारा पक्ष आहे. लोकांना भाजप नावाचं गोमूत्र टाकून शुद्ध करता. नाहीतर तुम्ही आज आरोप करता अजितदादांवर की 70,000 करोड का घपला हुआ आणि 3 दिवसांनी अजितदादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. तुमची भूमिका काय भ्रष्टाचाराबाबत? मोदीजींची भूमिका काय? मगाशी उल्लेख केला, न खाऊंगा न खाने दूंगा. ती बरोबर सांगितलेली घोषणा होती. आणखी एक मोठी घोषणा ती मनातल्या मनात केली होती, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हरप को भाजपा में लाऊंगा, अशी ती घोषणा होती. सगळे भ्रष्ट यांच्या पक्षात आहेत. यांची माणसं रोज सकाळी भिंग घेऊन फिरतात. कोणी भ्रष्ट बाहेर राहिला नाही असं घेऊन फिरतात. ही यांची अवस्था. आणि हे देशाला तत्वज्ञान शिकवणार की मोदीजी कसे लोक म्हणतात मोदीजींना काय करायचंय, त्यांना काय संसार आहे का नसेल बाबा मला माहित नाही. पण व्हॉट्सअपवर एक काहीतरी जोक आला होता. मी तसं काय थोडासा माणूस नाही आणि मी काय व्हॉट्सअपचे जोक तयार करत नाही. बाहेरून एक आला होता की म्हणे मोदीजींना जसा संसार नाही म्हणून काही खात नाही असं जे म्हणलं जातं त्याच्यात काही लॉजिक नाही. त्या माणसाचं म्हणणं असं होतं, अशा अनेक नेहरूंमधून तुम्हाला स्वतःला कोणते नेहरू आवडतात असं विचार. पंडित नेहरूंनी सांगितलं की मला माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्याने या देशातल्या नागरिकांना एवढं मोठं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की माझ्या शेजारच्या कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभं राहून या देशातला सामान्यातला सामान्य माणूस कष्टकरी हमाल सुद्धा पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे हे म्हणू शकतो. हे स्वातंत्र्य मी दिलं. मला